5व्या व्याख्यानात आपले स्वागत आहे। आम्ही 12व्या आठवड्यात आहोत आणि हे या संपूर्ण अभ्यासक्रमाचे जवळजवळ शेवटचे व्याख्यान आहे आणि या विशिष्ट आठवड्यात आम्ही सामान्यत लिनियर रिजनच्या पलीकडे असलेल्या वेव्ह आणि रेखीय रिजनच्या पलीकडे असलेल्या वेव्ह पाहत आहोत। आणि आता या शेवटच्या व्याख्यानात आज एक स्मॉल डिग्रेशन घडणार आहे। माझ्याकडे दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे खरोखर थोडक्यात परिचय लाटा आणि क्वांटम मेकॅनिक्स यांना देणे आणि मग मी गेल्या 12 आठवड्यांत आपण कोणत्यामध्ये शिकता त्याचा एक द्रुत सचित्र सारांश देईन। मला माहित आहे की या कोर्सनंतर बहुतेक लोकांना क्वांटम मेकॅनिक्सची योग्य ओळख पटली नाही, तर हा एक अतिशय उच्च स्तरीय आहे। काही मूलभूत कल्पना देण्याचा प्रयत्न, विशेषतः रोजी लाटांचा विचार करण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्समध्ये कसे येतो। क्वांटमच्या कल्पनांपेक्षा जास्त म्हणजे मॅक्स प्लँकच्या कार्याकडे परत जाऊ शकत नाही। त्याने हे कधीही केले 1897 मध्ये ते 1900 म्हणून तो ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय म्हटले आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत होता। म्हणून काळ्या शरीरावरील रेडिएशन कर्व येथे दर्शविले आहे, तर प्लॉट केलेला काय आहे येथे वेव्हलेंथचे कार्य म्हणून इंटेन्सिटी आहे, तर त्याच्या तरंगलांबी चे कार्य म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या इंटेन्सिटीची आहे आणि त्यात हे प्रकारचे फॉर्म आहेत जेणेकरून प्रत्येक तापमानाच्या विशिष्ट मूल्यासाठी असेल तर आपण म्हणू शकता, उदाहरणार्थ ग्रीन वक्र काही तापमान T1 आणि निळा वक्र काही तापमानासाठी आहे T2 आणि लाल एक इतर तापमानासाठी आहे T3 म्हणून तापमान हे वक्र आणि पूर्ण स्थिर आहे। सर्वसाधारणपणे T1 T2 पेक्षा मोठे असेल, जे कोणत्याही बाबतीत T3 पेक्षा मोठे असेल। आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे? कोणत्याही परिस्थितीत आपण इतर संदर्भात ब्लॅक बॉडी रेडिएशनचा अभ्यास केला असेल, परंतु काय महत्त्वाचे आहे हे येथे किती महत्त्वाचे आहे हे आहे की ब्लॅक बॉडी रेडिएशनचे स्पष्टीकरण कोहरने दिले होते, तर त्याची हायपोथेसिस अशी होती की क्वांटा च्या वेगळ्या युनिट्समध्ये ऊर्जेची देवाणघेवाण केली जाते। हे असे का आहे? कारण प्लँकच्या आधी त्याची कल्पना का दिली असे वाटले की ऊर्जा हा वेव्ह चा एक प्रकार आहे आणि सामान्यत अशी अपेक्षा होती की वेव्ह सतत असेल, म्हणून ऊर्जा ही एक सतत अस्तित्व असावी। मॅक्स प्लँकने या सर्व स्पष्टीकरणाने प्रयत्न केले आणि त्याच्या स्वतःच्या प्रवेशाद्वारे काम केले नाही। फक्त सुरुवातीच्या काळात त्याने अशी धारणा निर्माण केली की या वेगळ्या क्वांटांत ऊर्जा एक्सचेंजमध्ये बदलू शकते, तर जसे येथे दर्शविले आहे, ऊर्जा h न्यू h आज आपण प्लँकचे स्थिर म्हणून कॉल करतो आणि न्यू फ्रिक्वेन्सी आहे। तर जर ही धारणा मध्ये घेतली गेली असेल आणि अर्थातच एखाद्याला अजून बरेच काम करावे लागेल, तर आपण सर्व काही करता मग आपण हे इंटेन्सिटी विरुद्ध वक्र वेव्हलेंथ कर्व्ह समजावून सांगू शकता। म्हणून हे आहे ज्यास काळा शरीर रेडिएशन वक्र म्हणतात। म्हणून फिजिक्सची एक महत्त्वाची धारणा जी ब्लॅक बॉडी रेडिएशनचे स्पष्टीकरण देते की ऊर्जेची तुलना क्वांटाच्या वेगळ्या युनिटमध्ये केली जाते, म्हणून ही खरोखरच क्वांटांची सुरुवात आहे। नंतर जवळजवळ 20-25 वर्षांनंतर डी ब्रोग्लीने सांगितले की जेव्हा तुम्ही म्हणता की वेगळ्या युनिट्समध्ये ऊर्जेची देवाणघेवाण होते, तेव्हा निसर्गात सिमेट्री असणे आवश्यक आहे। हे जवळजवळ कणांच्या निसर्गाला वेव्ह म्हणून सांगण्यासारखे आहे। तर जवळजवळ असे म्हणायला हवे की ऊर्जा लहान युनिट्समध्ये येईल, जवळजवळ कण। म्हणून डी ब्रॉग्ली आर्ग्युमेंट म्हणजे जर वेव्ह कणांसारखे वागू शकता तर मग कणांप्रमाणे वर्तन देखील असू शकते। म्हणून तो पुढे गेला आणि कण सह वेव्ह आणि ते कसे केले जाते
किंवा डी ब्रोग्ली गृहीतके म्हणून त्याने ही कल्पना किंवा परिमाणात्मक बनविली वेव्ह कणाशी संबंधित असू शकते। उदाहरणार्थ येथे मी एक टिपिकल वे दर्शविली आहे म्हणून हे लाल ब्लॉब आपण पाहू शकतो। आपण कल्पना करू शकता की आपला कण आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला मी एक वेव्ह काढली आहे तर कदाचित हे कण चे प्रतिनिधित्व करणे शक्य आहे। अशा प्रकारे याचा अर्थ जे काही आहे त्याचा वापर करून परंतु त्यास परिमाणात्मक युनिट बनविणे आपल्याला त्याबद्दल थोडे अधिक निश्चित करावे लागेल। आणि डी ब्रोग्ली त्याने वेव्हची ही कल्पना सादर केली ती वेव्हशी जोडलेली असू शकते परंतु आपण वेव्हला जोडले तरी त्यास वेव्हशी जोडले असल्यास त्यास त्या कणाच्या काही गुणधर्माशी संबंधित असलेल्या तरंगलांबीशी संबंधित असेल तर डी ब्रोग्ली वेव्ह नावाच्या या लॅम्बडाला p ने h दिले आहे जिथे p मोमेंट आहे तर p हा कण चा मोमेंट आहे जेणेकरून आपण कसे कनेक्ट करता सारख्या वेव्हला कणाच्या काही मालमत्तेशी पार्टिकल जोडावे जरी आपण कणसाला वेव्ह स्वभावात म्हणून सक्षम असाल। या विशिष्ट सूत्रामुळे डी ब्रोग्ली ओळखा h च्या बरोबरीचा आहे p जेव्हा p पुरेसे लहान असेल तर लॅम्बडा वाजवी निरीक्षण करता येतील आणि कारण h हे खरोखर एक लहान संख्या आहे आणि जर आपल्याला वेव्हलेंथ पुरेसे मोठे व्हायचे असेल तर जेणेकरून ते प्रयोगात पाहिले जाऊ शकेल तर p लहान मोमेंटम असणे आवश्यक आहे जेणेकरून कणाच्या वस्तुमानाशी संबंधित असेल। आपल्याला खरोखर लहान असलेल्या कणांचा शोध घेणे आवश्यक आहे। मी ज्या प्रकारे स्थितीचित्र मांडतो त्याप्रमाणे कणांमध्ये हे तरंग वर्ण असेल तर प्रत्येक वेळी मला कणाचे वर्णन करायचे असते तर मला कणाशी संबंधित काही वेव्हफॉर्म सांगावे लागतात म्हणून क्वांटम मेकॅनिक्समध्ये याला वेव्ह फंक्शन असे म्हणतात। त्यामुळे एक कण त्याचे वेव्ह फंक्शन सांगून दर्शविले जाते। खरं तर आपण असे म्हणू शकत नाही की आपल्याला वेव्ह फंक्शनची गणना करण्याची आवश्यकता आहे म्हणून क्वांटम मेकॅनिक्स शी संबंधित बहुतेक समस्या दुसऱ्या शब्दांत कणाची स्थिती काय आहे हे शोधण्यासाठी आहे। प्रश्न आहे मला सांगा की एका परिमाणातील कणाशी संबंधित वेव्ह फंक्शन त्याशी संबंधित गतिशील इक्वेशन हे श्रोडिंगर समीकरण येथे दिले आहे म्हणून मी असे म्हणतो की मी चे नाही याबद्दल सविस्तर वर्णन करीत आहे हे सर्व कसे आले किंवा त्यातील बरेच घटक चे आहेत परंतु मला पाहिजे आहे की आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी जी आंशिक डिफरन्शियल इक्वेशन आहे मुळात एक रेखीय भिन्न समीकरण आहे। समीकरण मध्ये नॉन लिनियरिटी नाही म्हणजे इतके म्हणजे आपल्या 11 आठवड्यात लाटा विषयी शिकलेली बहुतेक गोष्टी कदाचित चा वापर या इक्वेशनच्या अभ्यासासाठी केला जाऊ शकतात तर आपण अभ्यास केलेल्या प्रत्येक ॲनालॉजीसाठी येथे श्रोडिंगर इक्वेशनसह किंवा वेव्ह फंक्शन सह एक समानता आहे जे या क्वांटिटी psi I दर्शविले गेले आहे। तर काही स्तरावर मध्यवर्ती समस्या म्हणजे जेव्हा आपल्याला काही समस्येच्या क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास करायचा असेल ते वेव्ह फंक्शन काय आहे हे शोधण्यासाठी उकळते जेणेकरून कणांना वेव्ह वर्ण असतील। मग असे काहीतरी आहे जे नंतर काही महत्त्वपूर्ण अनुमानित करते। उदाहरणार्थ आपण या चित्राकडे परत जा जेव्हा मी असे म्हटले की आपण कण वेव्हशी जोडा म्हणजे पुन्हा एकदा त्याच चित्राला जोडले पण आता आपण प्रश्न विचारू शकता की मी लाल रंगात दाखविलेल्या या कणासह या वेव्हला जोडणार आहे का कण कुठे आहे याबद्दल मला काय सांगा। तर स्पष्टपणे हे मला शास्त्रीय मेकॅनिक्सच्या बाबतीत एक स्थान देत नाही जे तुम्हाला येथे सांगेल की कणाच्या स्थितीचे मूल्य आहे येथे कणाच्या मोमेंटमचे मूल्य किंवा कणाच्या वेगाचे मूल्य आहे तर येथे माझ्याकडे स्थान मध्ये अनिश्चिततेची जागा आहे जसे मी येथे रेखाटले आहे म्हणून वेव्ह फंक्शन दिले जे या कणाचे वर्णन करते मी करू शकतो असा एकमेव अनुमान करते कदाचित कणासाठी काही सरासरी जागा असेल पण तेही काही त्याच्या भोवती पसरलेले आहेत का तर त्या प्रमाणात पार्टिकलची स्थिती अनिश्चित आहे।
आणि पुन्हा येथे चे उदाहरण आहे वेव्ह घटनामध्ये आपण जे शिकतो ते किती उपयुक्त आहे। तर जर माझ्याकडे या सारख्या वेव्हफॉर्म आहे ज्यात काही अंतर्भूत अनिश्चितते आहेत, आपण या बँडविड्थ प्रमेयाला आवाहन करता की आपण अभ्यास करतो जेणेकरून आपण मध्ये दोन भिन्न स्पेस स्थानांवर आणि टाइम डोमेन मध्ये अनिश्चिततेचा संबंधित असल्याचे आपल्याला सांगते। तर क्वांटम मेकॅनिक्स तसेच मध्ये या समकक्ष दिसते आणि त्यास हेसबर्गच्या अनिश्चिततेचे स्पष्टीकरण आहे। म्हणून हे आपल्याला सांगते की मोमेंटम मधील स्थान आणि अनिश्चिततेमध्ये फक्त याशी संबंधित आहे जिथे हा h बार फक्त 2 पायद्वारे विभाजित आहे पण तिथेही बीस्ट आहेत। तर असे म्हणायचे तर नॉन लिनियर श्रोडिंगर इक्वेशन म्हणून जर आपण हे समीकरण पाहिले तर हे सारखे दिसते या शब्दाशिवाय श्रोडिंगर समीकरण सारखे मानक रेखीय आहे। जर हे असेल तर C1 हे काही स्थिर C आहे जिथे 0 हे समान असेल। श्रोडिंगर समीकरण मी आधी लिहिलेले इक्वेशन क्वांटम मेकॅनिक्समध्ये चे वर्णन करण्यासाठी एक भाग म्हणून काही परिस्थिती आहेत जिथे असे वर्णन प्रामुख्याने कार्य करत नाही। उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला काही परिस्थितीत बोस-आइन्स्टाईन कॉन्सिलेटरीज चा अभ्यास करायचा असेल, ही संवादात्मक फिनोमेना आहे जिथे आपल्याला भिन्न प्रकारचे श्रोडिंगर इक्वेशन आणि त्यास नॉन लिनियर श्रोडिंगर समीकरण म्हटले जाते। म्हणून ही संज्ञा येथे आहे जी आता त्या लाल बॉक्समध्ये चिन्हांकित आहे मध्ये एक रेखीयता सादर करते जी करते आणि नॉन लिनियर इक्वेशन पुन्हा निराकरण करणे हे पेक्षा अधिक कठीण आहे मानक रेखीय श्रोडिंगर समीकरण सोडवणे। परंतु छान गोष्ट अशी आहे की एक अभ्यास केलेल्यांपैकी बऱ्याच गोष्टी आहेत नॉन लिनियर वेव्ह समीकरण च्या बाबतीत देखील येथे वापरले जाऊ शकते। पुन्हा अभ्यास केला आहे आम्ही त्यास स्पर्श केला ने त्यास स्पर्श केला आहे ने रेखीय वेव्ह समीकरणच्या काही वर्गासाठी सोल्युशन्स आणि समान उपाय आहे। परंतु पुन्हा हे खरोखर एक मोठे क्षेत्र आहे म्हणून या नॉन लिनियर श्रोडिंगर समीकरण आणि मधील काही स्तरावर समानता आहेत। रेखीय बिगर रेखीय वेव्ह इक्वेशनचे काही वर्ग आहेत। तर खरोखरच मी हे सांगण्याचा किंवा प्रेरित करण्याचा प्रयत्न केला की वेव्ह अभूतपूर्व समजणे एखाद्या नॉन क्लासिकल सेटिंगमध्ये का उपयुक्त आहे, अगदी क्वांटम डोमेनमधील वर्तन समजण्यासारख्या गोष्टीतही। कारण प्रत्येक कणाला वेव्ह वर्णन दिले जाते याचा अर्थ असा की मी लाटा आणि दोलनांमध्ये अभ्यास केलेल्या प्रत्येक गोष्टी आशा आहे की नवीन परिस्थितीतही उपयोगी पडतील। तर ही तळाशी ओळ आहे जी मी तुम्हाला इतक्यात सोडून देऊ इच्छितो की फक्त नॉन लिनियर श्रोडिंगर इक्वेशन बद्दलचा हा भाग अगदी उपयुक्त आहे आणि हे खरोखर एक प्रचंड विषय आहे। बऱ्याच उदयोन्मुख संशोधन कार्य एक रेखीय लहरींची कल्पना त्यापैकी नॉन लिनियर श्रोडिंगर समीकरण इक्वेशन एक भाग आहे याचा संबंध बऱ्याच गोष्टींशी आहे। उदाहरणार्थ फायबर ऑप्टिक्स मध्ये वेव्हचा प्रोपगेशन आणि खोल पाण्यावरील पृष्ठभागाच्या लहरींशी संबंधित आहे। तर कल्पना अशी आहे की आम्ही दोलन आणि लाटांमधून शिकलो आहोत मध्ये फिजिक्सच्या अनेक क्षेत्रांमध्ये केवळ क्वांटम मेकॅनिक्स नव्हे तर भौतिक क्षेत्रातील बऱ्याच क्षेत्रांमध्ये विस्तृत अनुप्रयोग आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे ते बऱ्याच वास्तविक भौतिक फिनोमिनन समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत। सुरुवातीला आम्ही साधे ऑसिलेशनचा अभ्यास करण्यास सुरुवात केली सारख्या वस्तू उदाहरणार्थ पेंड्युलमच्या या सोप्या दोलनासारखे आहे। माझ्याकडे ते चित्र डाव्या बाजूला किंवा ब्लॉकच्या या साधे ऑसिलेशनवर आहे जे आपल्याला वसंत ऋतूशी जोडले गेले आहे। तर तुम्ही ते खेचून घ्याल आणि निघून जाल ते नंतर दोलन सुरू करेल। आणखी एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक ट्यूब आहे जी U सारख्या आकाराची आहे आणि त्यात काही द्रव आहे
आहे आणि जर मी एक आणि मध्ये द्रव निराशाजनक केले तर ते ऑक्साइडिंगला प्रारंभ करेल तर हे सर्व एकत्र असू शकतात. एक महत्त्वपूर्ण फिजिक्स गृहीते चा वापर करून वर्णन करा की रिस्टोरिंग बल आहे ती विस्थापनाच्या नकारात्मक प्रमाणात आहे. हे एक नकारात्मक चिन्ह आहे जे दोलनांना राईज देते. तर ही एक गोष्ट आहे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे की या सारख्या अनेक भिन्न प्रणाली असू शकतात परंतु बऱ्याच भिन्न ऑसिलेटरी घटना फिनोमिनन असू शकतात. परंतु हृदयाच्या मध्यभागी ही कल्पना आहे की रिस्टोरिंग बल नकारात्मक चिन्हासह विस्थापनास समान आहे आणि जर आपण गणिताचे काम केले तर आपण हे पाहाल की निराकरण मुळात पाप आणि कोसाइन फंक्शन आहे येथे दर्शविले आहे जेणेकरून वेळेचे कार्य म्हणून माझे विस्थापन एक साइन कार्य आहे आणि नंतर आपण पुढे जाऊ शकता. ऑसिलेटर्स स्वतंत्र कार्य कसे करू शकता जे एकमेकांशी संवाद साधत नाही. म्हणून आपण जे काही केले ते सर्व आपण दोन ऑसिलेटर्सचाल एक किंवा एकमेकांना समांतर ठेवू शकता एक आणखी एक आणि या प्रकरणांसाठी बरेच काम घेत नाही. तर आपण अभ्यासलेली पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलसर आणि असे ओलसर करण्याच्या बाबतीत असे लिहिलेले महत्त्वाचे काम होते. आम्ही विस्कस डंपलिंग होण्याचे विशिष्ट प्रकरण घेतले जिथे आपण डंपलिंग बलला गतीच्या प्रमाणात लिहू शकता. समजा आपल्याकडे हा भागासह स्प्रिंगची सिस्टम आहे आणि आपण हा ब्लॉक आणि सवय लावली आहे असे आपण म्हणू शकता. पाणी घालून द्या आणि नंतर त्यास ऑसिलेटरला परवानगी द्या. तर या सिस्टमचे वर्णन गतीचे इक्वेशन वापरून केले जाऊ शकते ज्यात या ओलसर संज्ञाचा समावेश असेल जिथे डॅम्पिंग संज्ञा गतीच्या प्रमाणात आहे. म्हणून फिनोमिननच्या दृष्टीने आपण जे पाहाल ते अजूनही दोलन होईल परंतु दोलनाचे अँप्लिट्यूड वेळाचे कार्य म्हणून आपण येथे पाहतो त्याप्रमाणे कमी होते तर शेवटी ते एका थांब्यावर येईल. म्हणून आम्ही या सर्व परिमाणात्मकपणे याच्या पलीकडे इक्वेशन वापरत असलेले वर्णन केले. मी ऑसिलेटरला भाग पाडण्यास बल पाडले तर काय होते ते आम्ही पाहण्यासाठी गेलो तर मी ते बाह्य बल देत आहे कारण ओलसर असल्यास थोड्या वेळाने थांबणार आहे परंतु चालू ठेवण्यासाठी म्हणा मी यासारख्या काही ऊर्जा स्त्रोताशी कनेक्ट केले आणि मी ओलसर देखील आहे जो ऊर्जा काढून घेतो आणि तेथे एक ऊर्जा स्त्रोत आहे जे असू शकते ते नुकसान भरपाईसाठी ऊर्जा प्रदान करते. म्हणून त्या प्रकरणात आम्ही पाहिले की प्रारंभिक ट्रान्सिएंट वेळ आहे परंतु क्षणिक आनंदानंतर आपण जे पाहता ते पूर्ण होते. जर आपल्या बाह्य भागांना ओमेगा च्या बरोबरीने फ्रिक्वेन्सी असतील तर कण जे आपण देखील दोलन सह फ्रिक्वेन्सी ओमेगासह इतर शब्दांत आपण सिस्टम वर बाह्य वारंवारता मेगा लागू करता मग प्रणाली त्याच फ्रिक्वेन्सीवर ओसिलेट करून देखील प्रतिसाद देते. आणि येथे आपण जे पाहिले ते अँप्लिट्यूड म्हणजे जेव्हा सिस्टमची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी प्रणाली चालविते तेव्हा सिस्टमची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी सह जुळते. म्हणून आपल्याला सिस्टम चालविणे असे म्हणतात. पुढच्या घटनेला अनुनाद घटना म्हणतात. आम्ही प्रश्न विचारतो की मी आता कण जोडला तर ते एकमेकांशी संवाद साधतात ठीक आहे. आपण यापुढे असे समजू शकत नाही की जर माझ्याकडे असे दोन कण असतील तर येथे स्लाइडमध्ये दर्शविले आहेत दोन कण स्ट्रिंगनी जोडले असतील तर मी एक कण हलवू शकतो दुसरा कण देखील चालू करेल त्या अर्थाने ते जोड आहेत आणि जर ते एकत्र असतील तर मला काय मिळणार आहे. तर तसेच प्रश्नाचे पॅटर्न कोणतेही बदल नाही ठीक आहे. म्हणून मला हे जाणून घ्यायचे आहे की त्या दोघांच्या दोलनाचा नमुना विचारण्याऐवजी कण काय करत आहे ते विचारण्याऐवजी मला काय करावेसे वाटते ते आता ते सामूहिकपणे करीत आहेत कारण आता सामूहिक घटना. तर मग आम्ही पाहिले की तेथे सामान्य पद्धती आहेत. तर आपल्याकडे दोन कण असल्यास आपल्याकडे दोन सामान्य पद्धती आहेत. आपल्याकडे तीन कण असल्यास आपल्याकडे तीन सामान्य पद्धती आणि असल्यास सामान्य मोडमध्ये त्याची स्वतःची सामान्य मोड वारंवारता असते. तर हे दोन सिस्टमच्या उदाहरणांपैकी
कारणाचे आहे, परंतु आम्हाला खरोखर काय हवे आहे ते निरंतर सातत्य प्राप्त करण्यास सक्षम होण्यासाठी होते, जेणेकरून आता मी करू शकतो एखाद्या स्ट्रिंगचा स्वतः विचार करू शकतो, हे मणी द्वारे जोडले जात असताना, परंतु प्रत्येकाने इतके जवळ केले की मी त्यास सातत्य म्हणून विचार करू शकतो। आम्हाला एक टिपिकल समस्या असे वाटते की मी असे म्हटले आहे की दोन कठोर भिंती आणि एक स्ट्रिंग जी या दोन कठोर भिंतींमध्ये आढळले आहे। दोलनाचे नमुने काय आहेत तसेच या सिस्टमचे सामान्य मोड शोधण्याचा प्रश्न आहे। तर इथे पुन्हा आपल्याला सामान्य पद्धती सापडतील। तर अशी अपर लिमिट आहे अशा सिस्टम मधील सामान्य मोड फ्रिक्वेन्सी म्हणून आम्ही पाहिले की जर नवीन 0 ही मूलभूत फ्रिक्वेन्सी याशी संबंधित असेल तर या प्रणालीमध्ये दोन नवीन 0 सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी असेल। आणि आम्ही हे देखील पाहिले की आपण त्यास दोन लहरींप्रमाणे देखील विचार करू शकता आणि ते हस्तक्षेप करतात आणि स्टँडिंग वेव्ह पॅटर्न तयार करतात। म्हणून तत्वतः हे एकमेव संभाव्य अद्वितीय टेम्पलेट्स किंवा आपल्याला मिळू शकतील असे नमुने आहेत। म्हणून आपण अशा सिस्टम मध्ये कोणताही अनियंत्रित पॅटर्न लिनियर कॉम्बिनेशन पाहिला जाऊ शकतो। या दृष्टीने आपल्याला काहीतरी अधिक पाहिजे। मागील प्रकरणात आम्ही या बाउंड्री कंडिशन मध्ये ठेवले आहे की भिंतीत भिंत आणि स्ट्रिंग आहे, पण समजा मला सीमा स्थितीपासून मुक्त करायचे आहे, मला नंतर बाउंड्री कंडिशनची चिंता करू द्या। परंतु आता बाउंड्री कंडिशन काय आहे यावर अवलंबून मी नंतर लागू केलेल्या सीमा परिस्थितीची काळजी न करता फक्त स्ट्रिंगच्या दोलनाचे वर्णन करू द्या। कदाचित मला एक टोकाला फ्री एंड आहे। मी दोन भिंती दरम्यान बांधलेल्या स्ट्रिंगचा नेहमी विचार का केला पाहिजे, जेणेकरून आम्ही प्रत्यक्षात पुढे गेलो आणि ला वेव्ह इक्वेशन प्राप्त केले आणि आपण पाहिले की आपण वेव्ह इक्वेशन सोडवू शकता आणि हे उपाय या टाइपच्या प्लेनच्या लाटा सोडवू शकाल। म्हणून आम्ही त्याला काही वारंवार फ्रिक्वेन्सीसह प्रगतिशील वेव्ह म्हणतो किंवा कोणीय फ्रिक्वेन्सी ओमेगा। तर सर्वसाधारणपणे आम्ही पाहिले की कोणतेही फंक्शन जे या स्वरूपात आहे x वजा ct चे कोणतेही फंक्शन वेव्ह समीकरण चे निराकरण असेल, तर एकदा आपल्याकडे वेव्ह इक्वेशन असेल तर आपण उपाय थेट लिहू शकता। म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा आपण एक लाट पाहता आपण यावर सरळ उत्तर लिहू शकता। ते डझंट प्रकरण हे भौतिक सिस्टमद्वारे व्युत्पन्न केले गेले जे वेव्ह समीकरण म्हणून आता ने केले आहे। काही अर्थाने आयुष्य सोपे आहे। आपण एक लाट पाहू शकता, मी हे इक्वेशन लिहू शकतो। अर्थातच हे लक्षात ठेवावे की वेव्ह इक्वेशन स्वतःच विशिष्ट अंदाजानुसार तयार केले गेले आहे। विशेषतः हे लक्षात ठेवा की आम्ही अंदाजे सेट रेखीयतेवर जोरदारपणे लागू केले होते। म्हणून दुसऱ्या शब्दांत प्रत्येक वेळी जेव्हा आमच्याकडे साइन थीटा असेल तेव्हा आम्ही ते थीटा बरोबर असे म्हटले। तर अशा प्रकारचे अंदाजे वेव्हचे इक्वेशन स्वतः मिळवण्यात आले आहेत आणि म्हणून आता तुम्ही करू शकता। माझ्याकडे येणारी लाटे अडथळे आहेत, अशा परिस्थितीत काय होते, म्हणून माझ्याकडे एक येणारी वेव्ह आहे जी अडथळ्यांवर हिट करते, म्हणून त्यातील काही भाग प्रतिबिंबित होतो आणि त्यातील काही अडथळाच्या दुसऱ्या बाजूला मध्ये प्रसारित केले जाते। आणि खरं तर आपण डाव्या बाजूला असे सांगून समस्येमध्ये अधिक जटिलता जोडू शकता। माझ्याकडे हे माध्यम आहे जे ZA इम्पीडन्सेस द्वारे दर्शविले जाते आणि राइट हँड साइडला माझ्याकडे एक भिन्न माध्यम आहे जे Z2 ठीक आहे। म्हणून मी हे इनकमिंग कसे संबंधित आहे किंवा रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन केलेला कंपोनंट म्हणून आम्ही या सर्वांकडे पाहिले की रिफ्लेक्शन कोएफिशियंट काय आहे, ट्रान्समिशन कोएफिशियंट आणि समजा आपला अडथळा स्वतरुंदीसह आणखी एक माध्यम आहे B। आम्हाला ज्या परिस्थितीत आढळले आहे, संपूर्ण येणारी लाट प्रतिबिंबित कंपोनंट शिवाय प्रसारित केली जाऊ शकते, म्हणून याला अव्यय जुळणारी स्थिती असे म्हणतात। आम्ही ही सर्व प्रकरणे आणि आठवडे अनुभवतो। आम्ही जवळजवळ एक आठवडा आणि विशेषतः वेव्हचा वेग पाहत होतो। आम्ही ध्वनी वेव्ह ध्वनी लहरींच्या विशेष प्रकरणाचा अभ्यास केला, रेखांशाचा लाटा दोलन मध्ये
प्रोपगेशनच्या दिशेने समान आहेत तर तिथे आपल्याला ध्वनीचा वेग मिळतो. ध्वनीचा फेज व्हेलॉसिटी किंवा आवाजाचा वेग केवळ xp चे स्क्वेअर रूट आहे गॅमा p बाय रो p द्वारे दाब आणि rho मध्यम ची घनता आहे. म्हणून पुन्हा येथे पुन्हा एकदा आहे आपल्याकडे येणारी ध्वनी वेव्ह यासारख्या समस्या आपण हाताळू शकतो आणि माध्यमामध्ये बदल आहे त्यातील किती प्रतिबिंबित होते हे प्रसारित केले जाते आणि जर ते पासून इम्पीडन्स Z सह एक माध्यम आहे जे दुसऱ्या माध्यमासह आहे जे 2 होते जे आपण अभ्यासलेल्या सर्व गोष्टी आहेत. अशा प्रकारे आपण तीव्रतेच्या इंटेन्सिटी प्रमाणे पाहिले ते डेसिबलमध्ये कसे व्यक्त केले जाते आणि अशाच प्रकारे आम्ही फुरियर सिरीज पाहण्यात जवळजवळ एक आठवडा घालवला. म्हणून जर तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला आम्ही म्हटले होते की जर माझ्याकडे 2 वेव्हफॉर्म असतील तर मी ते एकत्र जोडू शकेन. रेखीय वेव्ह समीकरणसाठी सुपरपोजिशन सिद्धांतामुळे मी जोडू शकतो त्यापैकी 2 आणि नवीन वेव्हफॉर्म तयार करतात. आता जर माझ्याकडे एक वेव्हफॉर्म असेल जो या रकमेचा एक बेरीज असेल तर मी पुन्हा एक किंवा घटकांची पुनर्रचना करू शकतो जे एकत्र जोडले गेले जे फुरियर सिरीजद्वारे केले गेले आहे. त्यामुळे मूलतः वेव्ह त्याच्या कंपोनंट मध्ये मोडतात. कंपोनंट भाग काय आहेत? विरोधकांचे भाग स्वतः आहेत साइन आणि कोसाइन्स. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आम्ही फुरियर ट्रान्सफॉर्म देखील पाहिले. आम्ही पाहिले की ते वेव्हची ऊर्जा कशी प्राप्त करता येईल. एवढ्या नंतर आम्ही जवळजवळ 2 आठवडे घालवले आणि सर्व परिणामांची आठवण करण्यासाठी एक वेळ अगदी कमी वेळा ऑप्टिक्समध्ये आवाज काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विशेषतः जर आपण लक्षात ठेवले की आपण 2 मर्यादांकडे पाहिले तर आपण आपल्या लहरीचा विचार करू शकता. अशा परिस्थितीत आपल्या लहरीच्या वेव्हफॉर्म टेंडिंग 0 असल्याचे आपण त्याचे वर्णन करू शकता. किरण आणि प्रतिबिंब आणि प्रतिबिंबाद्वारे उत्कृष्टपणे वर्णन केले जाऊ शकता आणि या रे घटनासारखे पुनरावृत्तींमुळे रिफ्रॅक्शन केले जाते. दुसरीकडे जर तुम्हाला यासारखे इंटरफरन्स पाहायचे असेल तर हे न्यूटनच्या रिंग आहे. तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जेणेकरून तुम्हाला न्यूटनच्या रिंग्ज लागू करायची असतील तर तुम्हाला ची आवश्यकता असेल. आपल्याला या रे फॉर्मच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. आपल्याला दोलन किंवा ऑस्किलेटोरी भाग तसेच देखील विचारात घेणे आवश्यक आहे. तर आपल्याला संपूर्ण वेव्हफॉर्मचा विचार करणे आवश्यक आहे. तर 2 वेव्हफॉर्म्स ज्यांकडे पाहून जे समान सिस्टमच्या 2 वेगवेगळ्या भागांमधून प्रतिबिंबित होतात आणि मूलत तिथे दिसतील पथ फेज फरकने रूपांतरित झाला आणि आपण किती वेव्हलेंथ फरक मध्ये सामावून घेऊ शकता आणि यावर अवलंबून राहू शकता ते पहा. आपण किती वेव्ह लांबी सामावून घेऊ शकता. आपल्याला एखादा विनाशकारी किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स मिळू शकेल. शेवटी आम्ही या सर्व रेखीय अनुमानांच्या पलीकडे काय होते ते पाहण्यात हे अशक्य केले. म्हणून आपण अभ्यास केलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रथम स्तर इतर शब्दांत लिनियर धारणासह करावा लागला. जर आपल्याला सर्वात प्रथम कमकुवत आढळले तर आम्ही म्हणालो की रिस्टोरिंग बल विस्थापन किंवा X प्रमाणीकृत आहे. हे तत्वतः अनेक सोप्या प्रणालींसाठी कार्य करते परंतु रिस्टोरिंग बल केवळ X च्या प्रमाणात नसते अशी संपूर्ण फिनोमिनन आहे. हे खरं तर काही एक नॉन लिनियर कार्य आहे तर ते अधिक जटिल कार्ये आहेत. म्हणून एकदा आपण मध्ये एकदा पेंड्युलम सारखे काहीतरी ठेवले जर आपल्याकडे आर्बिट्री एम्प्लिट्यूड स्लॅश एम्प्लिट्यूड असेल तर आपल्याला हे एक नॉन लिनियर प्रणाली सिस्टम आणि निराकरण करण्याची आवश्यकता आहे. हे हार्मोनिक ऑसिलेटर समस्याचे निराकरण करणे इतके सोपे नाही. म्हणून आम्ही त्या प्रकारच्यांकडे पाहिले नॉन लिनियर दोलन आणि महत्त्वाच्या नवीन आणि नॉवेल फिनोमिनन मधील एक आम्ही म्हणालो की आम्ही भेटलो मध्ये अराजक होते. सिस्टम अराजक वर्तन दर्शवू शकते म्हणजे ते अनियमित आहे परंतु मी पुढे म्हणतो की विस्थापनात वेळेचे फंक्शन म्हणून या दृश्य अनियमिततेपेक्षा अनागोंदी
जास्त आहे तेथे बरेच काही आहे आणि ते पुन्हा आहे ते एक स्वतंत्र कोर्स स्वतःमध्ये असू शकते आणि शेवटी आम्ही मध्ये याबद्दल थोडेसे अभ्यास केला. सोळी जे नॉन लिनियर आंशिक भिन्नता समीकरणे यांनी वर्णन केले आहेत म्हणून हे विशेष आहेत कारण या लाटा सहज विश्वात राहतात म्हणून ते लांब पल्ल्यासाठी प्रवास करू शकतात आणि बऱ्याच वेळा मुक्काम करा. इतर शब्दांत सांगायचे तर मी येथे दर्शविलेल्या वेव्हचा आकार लोक स्वतःला विकृत करत नाहीत. डझंट दूर राहतात जेव्हा ते लांब अंतरांवर आणि बराच काळ प्रवास करतात. हे मानक वेव्ह फॉर्म्स पासून खूप वेगळे आहे. आपण पहा मी म्हटल्याप्रमाणे आम्ही पाण्यामध्ये दगड टाकतो, लाटा निर्माण करतो परंतु लवकरच लाटा बाहेर पडतात म्हणून हे खरोखर उल्लेखनीय आहे की लाटा फार लांब अंतरावर ठेवल्या जाऊ शकतात आणि यात खरोखरच महत्त्वपूर्ण अनुप्रयोग आहे. तसेच हे मूलत आम्ही मागील 12 आठवडे अर्थात केलेल्या प्रत्येक गोष्टीचा सारांश आहे. मी एक खरोखर शॉर्ट इंट्रो ते क्वांटम मेकॅनिक दिले जिथे वेव्ह फंक्शन फक्त आणखी एक वेव्हफॉर्म आहे. तर या बरोबरच मी हा कोर्स निष्कर्ष काढू इच्छितो आणि मला आशा आहे आपण या कोर्सचा आनंद घेतला आणि त्याचा फायदा घेतला. मला या कोर्सचा आनंद झाला. धन्यवाद.